कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी परिवार. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. आणि देशसेवेसाठी शहीद पण झालेली ज्ञानोबारांच्या कुटुंबातली एक व्यक्ती देशासाठी पण समर्पित झालेली बरं. आणि मग आता गोविंद पंतांना त्र्यंबकपंत समाधीला बसल्यानंतर संसाराची जबाबदारी पडली आणि पैठणच्या देवकोळे कुटुंबातील नीरजाबाई, नीरजा नाव ऐका बरं, नीरजा, या नीरजाबाईशी त्यांचा विवाह झाला. खूप दिवस संतती झाली नाही. मग आपेगावला गोदावरीमध्ये त्या गोविंद पंतांनी बेंबीपर्यंतच्या पाण्यामध्ये जावं आणि गायत्री छंदाची उपासना करावी. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. अखंड साधना गायत्री छंदाची करा. त्या गायत्रीचे छंद गावे, तिचे मंत्र उच्चारण करावे. संतती होत नाही. खूप प्रयत्न, खूप पराकाष्ठा, नामचिंतन करावं. उदास मन झाले. एवढा प्रयत्न करून सुद्धा पदरामध्ये फळ पडत नाही, संतती प्राप्त होत नाही. दुःख वाटायचं, निराश मन व्हायचं. एक दिवस गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गोरक्षनाथाचे जे शिष्य आहेत गहिनीनाथ, गोदावरीची परिक्रमा करत होते. गोदावरीलाही परिक्रमा आहे, गोदावरीची प्रदक्षिणा घालत होते. आणि त्या गोरक्षनाथाचे जे शिष्य गहिनीनाथ आहेत, ते त्र्यंबकपंताला ज्यांनी दीक्षा दिली ना, त्यांचं नाव गोरक्षनाथ. आणि आता त्याच परिवारात खाली जन्माला आलेले गोविंद पंत हे ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा आहेत बरं. आपण आदी प्रकरण पाहतोय माऊलीच्या जीवनाचं. गहिनीनाथ एक दिवस आपेगावच्या प्रदक्षिणा करता करता आपेगावला मुक्काम पडला. आणि संन्याशाचं कसं असतं, चार घरची मधुकरी मागतात आणि जीवन भागवतात. संन्याशी त्याला म्हणतात, आणि मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. माझं आणि मी विसरलाय त्याला संन्याशी म्हणा. भगवे कपडे घातले म्हणजे संन्याशी होत नाही. मग असंही नाही बरं, भगवे कपडे घातला तो संन्याशी, तो संन्याशी आहे. पण संन्याशी तो चित्रीची देखुनी कामिना, कामनुपजे जयाची आमना. काय व्याख्या ज्ञानोबारांच्या या संन्याशाबद्दलची. ओंकार महाराज, ओम भवती भिक्षाम देही असा आवाज दारामध्ये आला. नीरजाबाईनं घरामधलं मधुकरी रूपी दान गहिनीनाथाच्या पात्रामध्ये घातलं. आणि जसं पात्रामध्ये दान दिलं ना, मधुकरी दिली ना, संत त्याला म्हणतात चेहरा ओळखतात. संत कुणाला म्हणतात? चेहरा ओळखतात. आळंदीला आलो होतो ना शिकायला, 15 दिवस कुठं राहण्याची व्यवस्थाच झाली नाही. 2000 साली आलतो बघा. आणि रुपेश दादा घाटावरच मुक्काम पडला, घाट. आणि ज्यांनी घाटावर मुक्काम केलेत ना, तेच महाराष्ट्रात नामांकित झालेत बरं. ज्याची व्यवस्था आहे
ते महाराज नाही झाले, ते अभ्यास नाही करू शकत. व्यवस्थेमध्ये अभ्यास करत नाही माणूस. घाटावरच राहिलो. वडिलांनी सायकल दिली होती, आमची आई बसलेली आहे. काय केलं पाहिजे, कुठं राहिलं पाहिजे. आता एक नरहरी महाराज चौधरी म्हणून आहे, त्यांची सुकाळकर नावाची धर्मशाळा. तिथं गेलो, त्यांना विनंती केली, आम्ही गेवराईवरनं बीडवरनं आलो, आमची राहण्याची व्यवस्था नाही, आम्हाला तुमची एखादी धर्मशाळेत रूम देता का राहील. म्हटले मग तुम्हाला सगळं काम करावं लागेल घरात. म्हटलं काय काय काम करावं लागेल. फरशी पुसावी लागेल, म्हटलं झाडून काढावं लागेल, बाथरूम सुद्धा साफ करावं लागेल. करू म्हटलं तर राहायची पंचायत. मला अजून आठवतं, त्या महाराजही आहेत अजून, खूप हसतात मला पाहिल्यावर. आता एक दिवस सकाळी लवकर उठणं झालं नाही राऊत महाराज. त्यांची ती फरशी पुसण्याची पद्धत लई वेगळी होती. फरशी म्हणजे असं अगोदर झाडून घ्यायचं, त्याच्यावर थोडं थोडं पाणी मारायचं सडा टाकल्यासारखं, आणि मग ते फडक्यानं पुसून घ्यायचं. नुसतं पुसल्याला चालत नव्हतं, झाडून घेऊन सडा टाकून मग पुसायचं, आणि पुसल्यावर पुन्हा कोरड्या फडक्यानेही पुसायचं. एक दिवस थोडा उशीर झाला, आणि त्यांनी पाहण्याच्या अगोदर मी सडा नाही टाकला, नुसतं आपलं पुसून घेतलं. जळतं लाकूड घेऊन मारलं त्यानं मला, जळतं लाकूड. अजून महाराज आहेत ते, तुम्ही त्यांना विचार. आता इथं राहिलंच मजा नाही गाड्या. म्हटलं महाराज कधी मारतील सांगता येत नाही, एखाद्या जाळून टाकायला बसले. तिथून परत ओंकार महाराज घाटावर आलो. मला आठवतं, आमचे विष्णू महाराज अंतरकर म्हणून आहेत, त्यांनी माझी पेटी आणि ते घेऊन आम्ही ते एका ठिकाणी राहिलो. तिथं राहायला मला त्यांनी नेलं, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन मी जोग महाराजांच्या संस्थेमध्ये गेलो. आमचे कोरेकर बाबा बसलेले होते, आणि बाबांनी पाहिलं मला सांगायचं काय, साधू चेहरा ओळखता. पाहिल्याबरोबर पहिलं काय विचारलं माहिती, अरे म्हटले तू 2-3 दिवस झाले काही खाल्लं नाही. म्हटलं पहिलं याला खायला गेलं. जगात 2च व्यक्ती आहेत बघा, एक आई लेकराला खायला द्या म्हणते, आणि एक गुरु आहे लेकराला खायला. फार संतांचे अभंग गोड येतो. री जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदय. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची. जे का बोला कैलास महाराज.
देव आवाजाचा बादशाह आहे आणि एक आवाजाची फिरकी आहे. आवाजातल्या फिरक्या म्हणजे कैलास महाराज, एकदम शेडजेचा आवाज म्हणजे ओंकार महाराज. ऐका थोडं. देव देव देवते वा गायक देव
मागचे टाळ्या वाजवत जा. मागचे तुम्हाला बरं वाटत नाही का मागच्यांना? मला हे गायन आवडत नाही का? जोरात टाळी वाजवत जा. वाजवा वाजवा मागचे. वा वा. चेहरा ओळखला आणि गैनीनाथानं विचारलं, का हो नीरज, साधूला भिक्षा देता चेहरा का सुकला? ते एक संन्यासी आहे, एक महात्मा आहे म्हणून निर्जाबाईनं आपलं अंतकरण मोकळं केलं. म्हणजे बाबाजी, संन्यासी बाबा, खूप दिवस झाले संतती नाही. आता इथे एक असा आहे बघा, तुमचा विश्वास बसेल न बसेल, वैज्ञानिक लोक आहेत आता, विज्ञान मानणारी, आणि विज्ञानच म्हटलं, संप्रदाय विज्ञानाला मानतो बरं. अंधश्रद्धा निर्मूलन करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. अंधश्रद्धेला थारा नाही. शिकलेली महाराज मंडळी येतात, MSc BEd आहेत आमचे कृष्ण महाराज, शिक्षण झाले, अंधश्रद्धेला थारा नाही. श्रद्धेचा भाव, आपल्या जवळची काहीतरी रक्षा राख म्हणून दिली, म्हटले पाण्यामध्ये घे, फळ मिळेल. साधूनं दिलेला आशीर्वाद समजून श्रद्धेपोटी आल्यानंतर गोविंद पंतांना सांगितलं, निर्जाबाईने असं झालं. एक महात्मे आले होते, त्यांनी अशी रक्षा दिली आणि ती रक्षा पाण्यामध्ये घेतली आणि नामचिंतनाचं फळ, साधनेचं फळ आणि साधूच्या आशीर्वादानं योगायोगानं गर्भवती राहिल्या निर्जाबाई. खूप आनंद, साधूची कृपा झाली, नामचिंतनाचं फळ मिळालं. आणि वैशेची या शेवटी ज्ञानोबारांनी वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये. मुलगा जन्माला आला आणि विठ्ठलाचा प्रसाद आहे. गैनीनाथ महाराजांनी रक्षा दिलेली आणि विठ्ठल नक्की प्रसाद आहे म्हणून मुलाचं नाव विठ्ठलपंत ठेव. हे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आहे. संतांचाच प्रसाद असल्यामुळं, गैनीनाथांचा प्रसाद असल्यामुळं जसे जसे विठ्ठलपंत वाढायला लागले ना राऊत महाराज, त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या प्रांगणामध्ये एकाच विचारानं ते जगायचे, ते म्हणजे फक्त वैराग्य. वैराग्य मूर्तिमंत पुतळा विठ्ठलपंत सुरीन कोवळा. महिपती बाबांनी ओव्या दिल्या, फार सुंदर. विठ्ठलपंत कसे आहे? ते वैराग्याचे पुतळे आहे, तेजोमय आहे, सारखं वैराग्य. लहानपणीच संस्कार मिळाले, वैराग्याचे संस्काराची शिदोरी पदरामध्ये पडली आणि त्यागमय वैराग्य जीवन जगता 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 आई वडिलांना म्हटले, मला आई तीर्थयात्रा करावी वाटते. प्रसाद संतांचा होता. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, तीर्थव्रते भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. तुमचे हातपाय ज्या वेळेला मस्त आहेत, दणकट आहेत, त्यावेळेला तीर्थयात्रा करून घेतली पाहिजे. म्हातारं झाल्यावर नाही, चढता येत नाही, मंदिरात जाता येत नाही, तीर्थक्षेत्र पाहता येत नाही, तरुणपणात केली पाहिजे. आणि म्हणून ते विठ्ठलपंत तीर्थयात्रेच्या निमित्तानं आपेगावून निघाले. ऐका ऐका, ज्ञानोबारांच्या वडिलाचं नाव आहे बरं विठ्ठलपंत. विठ्ठलपंत महाराज की जय म्हणत जा. विठ्ठलपंत महाराज की वा. तीर्थयात्रेसाठी निघाले कृष्ण महाराज. अगोदर गोदावरीची प्रदक्षिणा केली आणि गोदावरीहून द्वारकेला गेले. द्वारकेला भगवान कृष्ण परमात्मा राहिलेले आणि द्वारका पाहिली. तीनही द्वारका, बेट द्वारका,
समस्त कृष्ण परमात्मा कुठं कुठं राहिलं सगळं पाहिलं. आणि द्वारकेच्या अलीकडे येताना सुदाम देवाची नगरी लागली. तिला सुदामपुरी म्हणतात. कोण सुदामा? फाटी रे धोती तुटी रे पगडिया चालत पाऊ गसे सुदाम जी को देखत श्याम हसे. ऐका सुदामा कोण? आज आपल्या कथेला भेट द्यायला कृष्णा महाराज राऊत आले. त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांना इकडून इकडे बोलवलंय मी आता. सुदामा कोण? राऊत महाराज. नजर पे पगड़ी नतन पे जामा बता दो गणैया को नाम है सुदामा. बता दो गणैया को नाम है सुदामा. नाम है सुदामा. बता
तुमचा असाच कंठ बहरत जावा, आमच्यातलं क्षणक्षण आयुष्य बाजूला काढून तुम्हाला मिळावं. आणि असा भागवत संप्रदायाचा प्रचार प्रसार आपल्या ताथवड्यामध्ये आमच्या प्रमोद महाराजांनी आता कीर्तन घेतलेले राऊत महाराजांनी आपल्या सप्तात आहे बरं. खूप भारी विनोद करतात, खूप हसवतात. नुसतं हसवत नाही, कीर्तनही करतात. वाह. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा. फार गोड प्रसंग आहे, फार छान. बायकोनं पाठवलं होतं सुदामा, जा म्हटलं तुमचा मित्र श्रीमंत आहे, जा. बायका हुशार असतात बरं. तर सुदामा म्हटलं अगं मित्राकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. पुन्हा ऐका आता तुम्ही मातांनो, पुरुषांनो ऐका, माता भाविकांनो, आपल्या गुरुकडे जाताना कधी रिकाम्या हाताने जायचं नाही. संतांच्या दर्शनाला, गुरुच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. मित्राच्या घरी जाताना कधीच रिकाम्या हाताने जायचं नाही. आणि देवाच्या दर्शनाला एक रिकाम्याच्या हाताने जायचं. सुदामा म्हटलं तुम्हाला पाठवायला लागली, पण माझ्याकडे काही नाही ना त्याला द्यायला. म्हटलं एक काम करा, मधुकरी मागा, भिक्षाटन करा. त्यानं मध घेतली. आमचे महाराज म्हणायचे नेमके 4-5 घरी त्याला पोह्याचीच भिक्षा आली, पोह्याची. गौरीताईने महाराज आले तर नाही चटकदार केलेत असे नाही, चटकदार जिरे मोहऱ्याची फोडण्याची असे नाही. मग कोरडे पोहे, कुणाचे लांब, कुणाचे पातळ, कुणाचे जाड, कुणाचे वेगवेगळ्या पद्धतीचे पोहे त्याच्या झोळीमध्ये आले. त्यानं ते बांधले. वेळ कमी, आपल्याला पुढे जायचं आहे का. सुदामपुरी आली म्हणून आठवलं, 2 मिनिटाचा भाव सांगतो. आणि ते पोयाची पुरचुंडी घेऊन निघालो. जेव्हा भगवंताच्या महलामध्ये गेला ना तो, एवढा मोठा भगवंताचा राज ऐश्वर्य संपन्न महल पाहिला. बाप रे म्हटलं, अरे दे. असं कधी कधी होतं बघा. एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी आपण गेलो ना, आपली चप्पल सुद्धा त्याला दाखव वाटत नाही. कधी कधी होत असं. नवीन कीर्तन करायला लागलो, नवीन. आणि ते मुंबईला महापौर आहे, भिवंडी डोंबिवली महानगरपालिकेचे. त्यांचं नाव मदन नाईक आहे. मोठे सप्ताह करतात. आणि त्यांनी माझं कीर्तन घेतलं. नवीनच कीर्तन करायला लागलो होतं, त्यामुळे एक आल्टो गाडी होती आपली गावातली, भाड्याने नेली होती. आल्टोन कधीही पळतो, तुम्ही पाहिल्यास. त्या आल्टो गाडीत बसून गेलो कीर्तनाला. त्याच्या दारात गेलो ना मी, त्या साहेबांच्या, त्याच्या दारात एकही गाडी 1 कोटीच्या खाली नव्हती. अरे बाप रे म्हटलं, आपले आल्टो कसे दाखायच्या. तुम्हाला खोटं वाटलं, मी आल्टो आमच्या दत्ता महाराजाला म्हटलं हे 2000 रुपये, स्टँडला गाडी लावा, तिकडंच जेवण करा, जेव्हा कीर्तन संपेल तेव्हा फोन लावतो, मग मला न्यायला तिकडं लांबच आहे. मी तिथं उतारलो, कीर्तनाला गेलो. भारी कीर्तन झालं एकदम. कीर्तन झाल्यावर रुपेश दादा तो सारखं मला विचारायचे ते, साहेब महाराज तुम्ही कोणत्या गाडीनं आले, महाराज तुम्ही कोणत्या गाडीनं आले, महाराज तुम्ही नेमका प्रवास काय. मी म्हणायचो साहेब तुम्ही राहू द्या, मला जाऊ द्या. एखाद्याच्या श्रीमंती पुढे आपल्याला लाज वाटत असते, होतच असं कधी कधी. तोच ते सुदामा लाजला. त्याला वाटलं बापरे, एवढ्या मोठ्या भगवंताच्या ऐश्वर्या पुढे हे पोहे, नको 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 नको. झाकूनच ठेवले त्यानं. फार गोड आहे ऐका, झाकून ठेवले. तर माझा भगवान असा आहे, ते हिसकावून घेतले हो पोहे, हिसकावून घेतले. नीट ऐका. आणि ते जे 4 घरचे पोहे आहेत ना, मायबाप भाविक जन फार गोड आहे. त्या 4 घरच्या पोह्यातला एकच घास खाल्ला देवाना, 2 नाही बरं, एकच फार गोडे घरी घेऊन जा. 1 घास खाल्ला, एक तर एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला गा. त्याचा गावच सोन्याचा केला तिकडे. किती घासात, हा एका घास. आता किती, एका घास, एका घासात गाव सोन्याचा केला. आता गंमत आहे बरं का खरी. आता बघा माझ्याकडे, आता दुसरा घास खायचा होता, दुसरा घास खायचा होता. त्या एवढ्यात रुक्मिणी माता धावली, पळाली, तिने ओढूनच घेतली ते पोहे. म्हटलं हो इकडे तुम्ही एकटेच खाता, आम्हाला पण खाऊ दे.
अर्थ तसा नव्हता त्याचा. ओढण्याच्या मागचं कारण असं होतं, रुक्मिणीला माहिती होतं एकाच घासात गाव त्याचा सोन्याचा केलाय, दुसरा घास खातील तर आपली द्वारका त्याला देतील आणि त्याचे कपडे हे घेतील. बायका हुशार असतात राहुल दादा. ओढूनच घेतले तिने, घ्या इकडे म्हणले एकटेच खाता का. तिला माहिती होतं आपला बाबरा भोळा आहे, सगळंच द्यायचा महाराजाला. ओढूनच घेतले महाराज. चला याच्यासाठी सांगतो, तो सुदामा, त्याची गाव जे सोन्याचं झालं ना ती सुदामपुरी पाहिली आणि द्वारका सुदामपुरी करत करत सोरटी सोमनाथाचं दर्शन घेतलं, ज्योतिर्लिंगापैकी एक. त्र्यंबकेश्वर झालं, पुन्हा महाराष्ट्रात आले भीमाशंकरला आहे. कुठं आहे भीमाशंकर? जाताना आपण नम शिवाय ओ नम शिवाय, थोडस भगवान शंकराचं भजन मध्यम धरा मध्यम. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोल नम शिवाय नम शिवाय ओम बोला बोला सगळ्यांनी बोला. म्हणत राहा, भगवंताचा जप करा. भीमाशंकर जवळ आहे, पुढे चला. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोल नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय सोमेश्वरा श्री सोमेश्वरा हर हर बोले नम शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर बोले नम शिवाय. गायक याच्या सगळ्या माता आहेत आणि तुम्हाला एका स्वरात म्हणायचं माझ्या मागे. फार सोपं आहे, ऐका. मी पुढं म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी मागं म्हणा. असा आवाज काढा, असा आवाज काढा, ताठवड्याला कळालं पाहिजे काय कथा चालली. ऐका माझ्या माग. रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नम शिवाय. सिद्धेश्वरा शिव सिद्धेश्वरा हर हर भोले नम शिवाय. एखादी बरोबर भांडण लागलं तर काय जोरात म्हणा, पदर खोसून जरा ताकद लावत. हा, सोमा आहे. हर हर बोले नम शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. विठ्ठलपंत आता भीमाशंकरावर आपले 8:30 वाजून गेल्यामुळे अलंकापुरी या तीर्थक्षेत्रामध्ये सिद्धेश्वर शिवपीठ हे जुनाट, नानाबाई तेथे मुगुट,
आळंदे हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सुख सोहळा कायवान. अशा आळंदीच्या जगद्विख्यात त्रिभुवन विख्यात सुवर्ण पिंपळ आणि तिथं माझं सिद्धेश्वराचं पवित्र मंदिर. इंद्रायणी मातेचं स्नान केलं. इंद्रायणी मातेचा पण इतिहास आहे बरं. ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर, शंकर आणि पार्वती एक दिवस आनंदवन म्हणायची पूर्वी अलंकापूर्वी. त्या आनंदवनामध्ये कृतयुगामध्ये क्रीडा करत असताना, आनंद घेत असताना इंद्राची वक्रदृष्टी पडली पार्वतीवर आणि वाईट विचारानं इंद्र प्रवृत्तीत झाला आणि पार्वतीला म्हटलं, अगं ज्याच्याशी तुझं लग्न झालं तो काय नवरा आहे का तुझा? अंगाला भस्म काय लावतो? भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, गळ्यामध्ये सापच काय घालतोय, अंगाला भस्म काय लावतोय? असं कुठं नवरा असतो का? नवरा माझ्यासारखा असतो. आणि पार्वतीला खूप क्रोध आला, शंकराला क्रोध आला आणि पार्वती मातेला पतिव्रत्य भंग करणारा असा माझा आहे म्हणून रागानं श्राप दिला. इंद्रा, माझा श्राप आहे, तुला पाणी म्हणून पडशील मृत्यू लोकात, भूमीला येशील. आणि ते इंद्र जो आहे तो मातीला पाणी म्हणून आला म्हणून तिचं नाव इंद्रायणी पडलं. माफी मागितली भगवान शंकराची. इंद्रानं चुकलं म्हटले, माझं प्रायचित्त द्या, उशाप द्या. याच भूमीमध्ये 4 लेकरं जन्माला येतील. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एक शंकराचा अवतार, एक विष्णूचा अवतार, एक ब्रह्मदेवाचा अवतार आणि एक आदिशक्तीचा अवतार जन्माला येईल. आणि ते चौघेही जण तुझ्या 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 इंद्रायणीमध्ये स्नान करतील आणि तेव्हा तू मुक्त होशील. इंद्र येऊनी भूमिसी, याग संपादिले हरनिशी. मग तो उशाप मिळाला, ती इंद्रायणी, इंद्राच्या नावानं. फार पवित्र आहे बरं इंद्रायणीचं स्नान. इंद्रायणीचं स्नान केलं विठ्ठलपंतांनी, पूजन केलं सिद्धेश्वराचं, आपण जसं आता भजन केलं तसं. आणि त्या सुवर्ण पिंपळाखाली ध्यान मुद्रा लावून जप करत बसले. तर त्या आळंदीचे जे महत्वाचे पुजारी ब्राह्मण ज्यांच्याकडे कुलकर्णी पद आहे, त्यांचं नाव सिद्धोपंत. आणि त्या सिद्धोपंतांना सुवर्ण पिंपळाखाली बसलेला हा महात्मा दिसला. कुणीतरी विद्वान आहे, कुणीतरी सुंदर दिसणार आहे, कुणीतरी तेजोवलय निधी महात्मा आहे. आणि त्या महात्म्याला पाहून सिद्धोपंतांनी प्रणिपात केला, दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी या, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. संत जिथं दिसतील तिथं पाया पडलं पाहिजे. गणेशराव जांभेकर मंडळी येत आहे. मंडपाला जागा पुरायला तयार नाही, आता लोक वाढायला लागले. आणि मग विचारणा केली, कुठून आलात आपण, कुठं राहता, काय योजना काय? विठ्ठलपंतांनी माहिती दिली. म्हटले आमचं मूळगाव आपेगाव आहे, तीर्थयात्रा करतोय. आणि तीर्थयात्रा करत करत या आळंदीमध्ये इंद्रायणी मातेचं दर्शन करून मुक्काम पडला. म्हटलं एक काम करा, आमच्या घरी जेवणासाठी या. आणि सिद्धोपंतांनी आग्रह केला म्हणून विठ्ठलपंत
सिद्धोपंतांच्या घरी जेवणासाठी. पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं सिद्धोपंतांच्या पत्नीनं. जेवू घातलं विठ्ठलपंतांना. आरामाची व्यवस्था केली. तुळशी वृंदावनाच्या शेजारी अंतरून टाकून दिलं. आणि रात्रीमध्ये झोपल्यानंतर पहाटच्या वेळेला सिद्धोपंतांना एक स्वप्न पडलं. आता स्वप्न खरं की खोटं याच्यावर मोठा आपल्याला विचार मांडताय. स्वप्न याला म्हणतात जागता जवाशी जे, जेने ध्यानी भावना भाविजे, डोळा लागत खेळ देखी जे त्याची स्वप्न. माऊली म्हणतात दिवसभर तुम्ही जे चिंतन केलेलं असतं ते रात्री स्वप्नामध्ये येत. म्हणून चांगले स्वप्न पाहण्याचे असेल तर चांगले कामं करावे लागतात. दिवसभर चांगलं चिंतन करावं लागतं. तर स्वप्न काय पडल माणसाला सांगता येत. एक लय गरीब होता माणूस. आमचे बाबा पाठामध्ये सांगायचे. एक जण गरीब आणि गरीब असल्यामुळं रोज लोकांच्या तर कामाला जावं लागायचं त्याला. तर ते सायकलीवरच जायचं. सायकल चालवत चालत जायचं आणि त्याच्या समोरून एखादी मोटरसायकल गेली की त्याला फार दुःख व्हायचं. त्याला वाटायचं आप्पा महाराज काय देवानं मला गरीब बनवलं, दरिद्री बनवलं. मोटरसायकल घेणे इतके पैसे नसावे माझ्याकडे, पण मी एक दिवस घेईल मोटरसायकल. एक दिवस का होईना चांगली हिरो होंडाची मोटरसायकल घेईल. आणि मी पण असा मोटरसायकलवर कामाला जायचं. सारखं चिंतन मोटरसायकलच झालं त्या दिवशी. नेमका गरीब परिस्थितीतला हिवाळ्याचे दिवस होते. रात्री चांगली झोप लागली. झोपेमध्ये रात्री स्वप्न पडलं. दिवसभर चिंतन केलेलं. रुपेश दादा पुण्याच्या शोरूम मध्ये गेला. स्वप्नामध्ये भारीतली हिरो होंडा मोटरसायकल घेतली. कॅश रोकड मोजून दिली. स्वप्नामध्ये नुसतं ऐकाय राऊत महाराज, ओंकार महाराज, कैलास महाराज, गलधर महाराज, प्रमोद बाबा कॅश रोकड मोजून दिली. मोटरसायकल घेतली. लई आनंद झाला. गाडी घेतली की पहिलं घरी आला. बायकोला दाखवू म्हटलं एकदाची. तिला असं मागं बसू म्हटलं. पहिली चक्कर मारू गावातून एक सगळ्या ताथवड्याला दाखवतो गाडी घेतली. घरी आला तर बायकोला लय आनंद झाला. तिने लगेच स्वस्तिकचं चिन्ह काढलं. खोपडीवर अक्षदा वाहिल्या. आरती केली. वा 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 वा. मला चक्कर म्हणे लवकर सगळं गावाला दिसलं पाहिजे. ती मोटरसायकल घेतली. मला मागं बसलं. पुढे चाललंय हा हे विसरू नका मात्र. स्वप्न पहिल्यांदाच गाडी घेतलेली आप्पा महाराज. आनंद झाला कृष्णा महाराज. गाडी घेतल्याबरोबर बायको मागं बसवली की पायानं नाही ओढली त्यानं. नवी असल्यावर माणूस हाताने ओढतो. जुने झाल्यावर कशी ओढतं किक किक. आता बटन आले पण त्या काळात किक असायची. किक मारावं लागायची. हाताने किक ओढली मामा. आणि आता किक मारायला जोरात किक मारली. पहिल्या किक मध्ये काही गाडी चालू होत नाही नवी. पहिली किक जशी मारली तशा गोधडीतूनच पाय वर आला. गोधडी वरच पाय आला. बरं जशी गोधडीतून पाय वर आला तशी बायकोला जाग आली. हा बायको उठली. पहिल्या किक मध्ये गाडी चालू झाली नव्हती. तेवढ्या दुसरी किक मारली. जशी दुसरी किक मारली तशी गोधडीचे 2 तुकडे. भारत पाकिस्तान. आता बायकोन हलवलं. गोधडी फाटली. जागा. काय झालं? काय नाही म्हटलं स्वप्नामध्ये मोटरसायकल घेतली. अर्थ काय? तुम्ही जे जागेपणामध्ये चिंतन करत असता ते स्वप्नामध्ये येत असतं. विनोदाचा भाग नाही हा. स्वप्नामध्ये काय येतं? तुम्ही जे जागेपणी चिंतन करता. या महाराष्ट्राची जी राजमाता आहे जिजाऊ, जागेपणामध्ये सारखं चिंतन करायची. पुणेकर, ताथवडेकर ऐका. 19 फेब्रुवारीला शिवजयंती झाली.
फार महत्वाचं आहे. स्वप्न सांगतोय, स्वप्न ऐका रे. सारखं चिंतन करायची. आदिलशाही पळाली पाहिजे, मुघलशाही पळाली पाहिजे, निजामशाही पळाली पाहिजे, कुतुबशाही पळाली पाहिजे. माझा राजा असला पाहिजे, माझा घोडा असला पाहिजे, माझा हत्ती, माझं स्वतंत्र राष्ट्र, माझा 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 स्वराज्य असलं पाहिजे. सारखं स्वप्न बघायचं, सारखा विचार त्याचाच करायचा, सारखं स्वप्न बघायची. काय माता आहे ते बघतो शुभा कोंडाणा, तो बघतो पुरंदर, तो बघतो पलीकडचा कोंडाणा. राजा हवाय मला, तो शुभा पलीकडचा गड आला पाहिजे, कुतुबशाही पळाली पाहिजे. म्हणून महाराष्ट्राचं स्वप्न पाहणारी राजमाता आहे. थाटात कीर्तन चालले, थाटात कथा चालली. 5, 10, 11 वर्ष झाले नानांच्या कार्यक्रमाला वेगवेगळा उपक्रम आहे. जिजाऊ जन्माला आली नसतील, तिने जर स्वप्न पाहिलं नसतं ना, आज आपण कथेला बसलो नसतो. काय भाग्यवान ना. स्वप्न पाहायची. शिवनेरीवर जेव्हा आली ना, शिवनेरीवर जेव्हा आली ना, तर शिवनेरीवर त्या शिवाई मातेला रोज प्रार्थना करायची. शिवाई माता प्रगट हो, प्रगट. आई कृपा करीन माझ्यावरी, रागवी तू रात सारी. आई कृपा करीन माझ्यावरी, रागवी तू रात सारी. आज गोंधळा मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. आई कृपा करीन माझ्यावरी, रागवी तू रात सारी. जय हो. कृपा करीन माझ्यावरी, रागवी तू रात सारी. आज गोंधळाला ये. मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गळ्यात घालून कमळाची माळ वाजवी तो संबळ. हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ. डगडग जगवाले तुला तूच जगन्माता. भक्ती दाखल येते आई नाव तुझे. आई कृपा करी माझ्यावरी. रागवी तू रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी. मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, हे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. शिवाई आंबेदार उघडदार, मला पोरगा पाहिजे, शिवाजी राजा म्हणून मुलगा पाहिजे, आदिलशाही संपली पाहिजे. दारू गडबयात दारू हे दारू गडबयात दारू दारू गडबयात दारू गडबयात दारू दारू गडबयात दारू दारू गडबयात दारू दारू गडबयात हे दारू गडबयात दारू दारू गडबयात दारू दारू गडबयात दारू
स्वतंत्र ध्वजाचं, स्वतंत्र हत्ती, स्वतंत्र घोडा, म्हणून तर आज महाराष्ट्र तिचं नाव घेत. एका कवी म्हटलाय, अंगाची कातडी काढली जिजाऊच्या पायात घालायला चप्पल करून दिली ना, उपकार फेडू शकत नाहीत आपण त्याचे. जिजाऊ मासाहेब, खरंच तुम्ही जन्माला आल्या नसत्या. हो जिजाऊ मासाहेब, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब, तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. जिजाऊ मासाहेब, खरंच तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज, नसते झाले शिवाजी महाराज. तर काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर एक शिवाजी महाराज ना होते सबके संग. आज तुम्हाला साखरे महाराज कीर्तन करताना दिसला नसता, साखरे महाराज संत कथा करताना दिसला नसता. कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.